नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी 2025 ची बॅच चालू करत आहोत आणि त्या बॅचसाठी जो ऑर्गॅनिकचा जो सिलेबस आहे 12वी केमिस्ट्रीसाठी जो ऑर्गॅनिकचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये मेनली चार चॅप्टर येतात। त्या चॅप्टर मधला पहिला चॅप्टर येतो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज किंवा त्याला आपण हॅलो अल्केन म्हणणार आहे। दुसरा येणार आहे अल्कोहोल फिनॉल इथर, तिसरा येतो अल्डिहाइड कार्बोक्सिलिक ऍसिड केटोन, चौथा येणार आहे अमाइन्स। हे चार चॅप्टर जे बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आहेत ते समजण्यासाठी त्याच्यावरती कमीत कमी 40% सिलेबस तुमचा पोर्शन कव्हर होतोय पेपर मधला। क्वेश्चन पेपर मध्ये 40% मार्क ह्या चार चॅप्टर मध्ये येतात। प्रत्येक चॅप्टरचं वेटेज 6 मार्कासाठी येणार आहे, 6 मार्क्ससाठी चॅप्टर आहे कंपल्सरी। आणि मग असा जो चॅप्टर आहे की हा जो चॅप्टर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला समजला की तुम्हाला पुढच्या ऑर्गॅनिकचे सगळे चॅप्टर खूप सोप्या पद्धतीने जाणार आहे। अशाच सोप्या पद्धतीने शिकवण्यासाठी मी तुमच्यासाठी पहिला चॅप्टर घेऊन आलेलो आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह। या व्हिडिओज मध्ये आपण काय काय बघणार आहे, इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन आणि त्याचं नॉमेनक्लेचर आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी बघा, पहिल्यांदा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय तर हे मला शिकायचं आहे। तर हॅलोजन डेरिव्हेटिव्हला एक दुसरं नाव आहे जे कॉमनली आपण यूज करतो आणि सगळ्यांना माहिती आहे, जे आपण फंक्शनल ग्रुप 11वी मध्ये पाहिले, अल्काइल हॅलाइड। काय म्हणणार आपण त्याला? अल्काइल हॅलाइड्स हा जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला आपण जनरल फॉर्म्युला त्याचा येतो RX। तो RX म्हणजेच हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे। कसे वेगवेगळ्या प्रकारचे हॅलोजन डेरिव्हेटिव्हज तयार होतात, त्याचे वेगवेगळे कंपाऊंड्स तयार होतात ते आपण पाहूया। बघा काय त्याची डेफिनेशन काय बघूया। व्हेन वन और मोर हायड्रोजन ॲटम ऑफ अ अलिफॅटिक और अरोमॅटिक हायड्रोकार्बन। अलिफॅटिक आणि अरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणजे काय सर? 11वी मध्ये झालेलं आहे। काय झालेलं आहे? जर तुमचा RH अल्केन, अल्किन, अल्काइन हे तुमचे काय आहेत? अलिफॅटिक हायड्रोकार्बन आहेत। आणि अरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणजे तुमचा कोणता? तर तो तुमचा बेन्झीन आहे। बघा वेगवेगळे अरोमॅटिक कंपाऊंड्स असतील त्याच्यामध्ये हायड्रोजन असणार आहे। हे जे अलिफॅटिक और अरोमॅटिक हायड्रोकार्बन आहेत, ह्या हायड्रोकार्बन मधला हायड्रोजन हा रिप्लेस होणार आहे। कशाने रिप्लेस होणार आहे? बघा, आर रिप्लेस करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हॅलोजन ॲटम। मग हा जो H आहे, हा जो H आहे तो रिप्लेस होणार आहे। तो काय होणार आहे? रिप्लेस होणार आहे। कशाने रिप्लेस होईल? तर करस्पॉन्डिंग हॅलोजन ॲटमनी। हॅलोजन म्हणजे कोणते कोणते? तो क्लोरीन असेल, तो ब्रोमीन असेल, तो आयोडीन असेल। किती सोपं आहे बघा। वेन अलिफॅटिक आणि अरोमॅटिक हायड्रोकार्बन मधले हायड्रोजन, किती हायड्रोजन जाणार सर? तर नंबर ऑफ, जितके हायड्रोजन तो रिप्लेस करू शकतो। म्हणजे काय केलं, जर CH4 मी मिथेन घेतला त्यातले मिनिमम 1 हायड्रोजन जाऊ शकतो, मॅक्झिमम 4 हायड्रोजन जाणार आहे। पहिला हायड्रोजन गेला CH3Cl, दुसरा हायड्रोजन गेला CH2Cl2, तिसरा हायड्रोजन गेला CHCl3, तुमचा क्लोरोफॉर्म तयार झाला। आणि चौथा हायड्रोजन गेला तुमचा CCl4 तयार झाला। म्हणजे काय, हे सगळेचे सगळे हे काय? हॅलोजन डेरिव्हेटिव्हज आहेत। ह्याला वेगवेगळे नाव आहे, वेगवेगळे त्याचं क्लासिफिकेशन आपण शिकणार आहोत। पहिल्यांदा मेन मला शिकायचं आहे की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय। तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह परत एकदा ऐका, अलिफॅटिक हायड्रोकार्बन आणि अरोमॅटिक हायड्रोकार्बन या दोघांमधले जे हायड्रोजन आहे, नंबर ऑफ हायड्रोजन, कधी 1 जाईल, कधी 2 जाईल, कधी 3 जाईल, सो मेनी। जेवढे हायड्रोजन जाणार तेवढे हायड्रोजन परत त्या हायड्रोजनच्या ऐवजी रिप्लेस बाय हॅलोजन ॲटम। हॅलोजन कोणताही असेल, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, दॅट्स जे कंपाऊंड तयार होतील। एक एक्झाम्पल घेतलं, जे कंपाऊंड तयार होतील त्या कंपाऊंडला आपण काय म्हणायचं आहे? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणायचं आहे। सिंपल, दे आर 4 are different compounds are formed by replacement of hydrogen atom by chlorine. They have formed a methyl chloride, they have formed a methylene dichloride, they form a chloroform, and last one will be carbon tetrachloride. Those 4 are a halogen derivatives. सिंपल आहे, सगळ्यांना समजलं। हे सगळेचे सगळे जे कंपाऊंड तयार होतात, रिझल्टिंग कंपाऊंड आपण त्याला म्हणतो। काय तयार झालं? हायड्रोजन रिप्लेस केल्यानंतर काय मिळालं? तर मला हे कंपाऊंड मिळाले। हे सगळे कंपाऊंड कोण आहेत? हॅलोजन डेरिव्हेटिव्हज आहेत। आणि मग अशाच वेगवेगळे व्हिडिओज आपण तयार करणार आहोत, अशाच डिटेल मध्ये आपण स्टडी करणार आहोत। त्यासाठी तुम्ही मला माझ्या कुमार शेवाळे सर या YouTube चॅनलला काय करायचं, तुम्हाला सबस्क्राईब करायचं। असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। आणि जर कोणाला डिटेल मध्ये शिकायचं असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधा। ठीक आहे, बेस्ट ऑफ लक।